वेलकम टू माय युट्यूब चॅनल PTK एज्युकेशन। आज आपण बघणार आहे आजचा पेपर पार्ट 2 मॅथ जो झाला आहे पेपर। आज आपण त्याचे आन्सर बघणार आहे, कोणते कोणते आन्सर त्याचे राहणार ते आपण बघणार आहे। सर्वांनी इथे लक्ष द्यावे। आता बघा क्वेश्चन नंबर पहिल्या मधला इथला ए रिकाम्या जागा आपल्याला बघायचा, म्हणजे आपल्याला काय करायचं एमसीक्यूज बघायचे आहे। एमसीक्यूज बघा, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरस ट्रिपलेट। म्हणजे तुम्हाला चार ऑप्शन दिले आहेत, चार पैकी तुम्हाला निवडायचं काय म्हणते पायथागोरस ट्रिपलेट कोणता आहे। बघा आता पायथागोरस ट्रिपलेट यामध्ये कोणता राहणार बघा, ऑप्शन नंबर 1 नाहीये यामध्ये, ऑप्शन नंबर सी सुद्धा नाहीये, ऑप्शन डी सुद्धा नाहीये। ऑप्शन नंबर सी बी काय तुमचा आन्सर आहे। ऑप्शन नंबर कोणता आहे, बी काय तुमचा आन्सर आहे। आता ऑप्शन नंबर बी कशा प्रकारे असणार बघा। आता ऑप्शन नंबर बी बघा, त्याला सॉल्व्ह कसं करायचं बघा। 3 चा स्क्वेअर करायचा किती येणार 9 प्लस 4 चा काय करायचा स्क्वेअर किती येणार 60 इक्वल टू आणि 5 चा स्क्वेअर केला किती 25। दोघांची जर ऍडिशन केली याच्या काय ते इक्वल येते, म्हणजे हा काय पायथागोरस काय ट्रिपलेट आहे। 3 चा स्क्वेअर केला, 4 चा स्क्वेअर केला आणि 5 चा स्क्वेअर केला। दोन लहान व्हॅल्यू भेटल्या त्यांची काय केली आपण ऍडिशन केली तर तिसऱ्याच्या काय आली पाहिजे स्क्वेअरच्या इक्वल आली पाहिजे, म्हणजे हा काय आन्सर काय याचं ऑप्शन नंबर बी। आता क्वेश्चन नंबर बघा सेकंड त्यामधला, टू सर्कल हॅव्हिंग रेडी 4 सेंटीमीटर and 5 सेंटीमीटर टच each other internally than the distance of the center is। काय विचारलं त्यांनी इंटरनली। अशा प्रकारचे क्वेश्चन आधी सुद्धा आलेले होते, एक इंटरनली होता आणि एक्सटर्नली असे क्वेश्चन आलेले होते बोर्डामध्ये। त्याच प्रकारे हा सुद्धा क्वेश्चन बोर्ड मध्ये आलेला आहे। बघा आता इंटरनली म्हटलं तर काय करायचं बघा, काय करायचं 5 मधून काय करायचे 4 काय करायचे मायनस किती येतात 1, म्हणजे याचा आन्सर राहणार ऑप्शन नंबर सी। ऑप्शन नंबर काय राहणार सी असणार आहे। आता बघायचा क्वेश्चन नंबर थर्ड, आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स लाईज ऑन द राईट ऑफ द ओरिजिन। राईट कुठे विचारताना राईट विचारलं, काय विचारताना राईट ऑफ द ओरिजिन ऑफ कोणता ऍक्सिस एक्स ऍक्सिस। राईट म्हटलं तर कशामध्ये येणार पॉझिटिव्ह मध्ये व्हॅल्यू येणार। बघा पॉझिटिव्ह मध्ये राईट काय ऑप्शन हा नाही, पॉझिटिव्ह म्हटलं बघा हा ऑप्शन गेला। आता काय विचारताना ऑन एक्स ऍक्सिस म्हणजे y ची व्हॅल्यू काय राहणार 0, y ची व्हॅल्यू काय राहणार 0, म्हणजे बघा हा ऑप्शन नसणार। y ची व्हॅल्यू काय राहणार x ची y ची व्हॅल्यू काय राहणार 0 राहणार, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन नाही, हा सुद्धा गेला, म्हणजे राहिला कोणता फक्त ऑप्शन नंबर 4। म्हणजे तिन्ही क्वेश्चन बघा एकदम सॉल्व्ह करता येत होते, एकदम इझी होते। आता बघायचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन बघा चौथा बघायचा आहे PYQ आपला आजचा पेपर मधला। क्वेश्चन बघा काय दिला, इफ द साइड ऑफ ट्रायंगल साइड ऑफ क्यूब इज 5 सेंटीमीटर दॅन द वॉल्यूम ऑफ दॅट क्यूब। आपल्याला काय विचारलाय वॉल्यूम विचारलाय कशाचा क्यूबचा। फॉर्म्युला बघा वॉल्यूम ऑफ क्यूब इक्वल टू काय बघा साइड क्यूब। साइडची व्हॅल्यू किती दिली आहे बघा इथे 5 चा करायचा तुम्हाला क्यूब करायचा होता, आन्सर किती येणार 5 चा क्यूब किती येणार 125। आन्सर येणार ऑप्शन नंबर सी येणार आहे, ऑप्शन नंबर सी। आता क्वेश्चन नंबर बी, क्वेश्चन नंबर 1 मधला बी मधला पहिला, टू रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5 दॅन द रेशिओ ऑफ देअर एरिया। आपल्याला काय एरिया विचारलाय। चॅप्टर नंबर फर्स्ट मधला हा क्वेश्चन आलेला आहे। बघा इथे बघा सुरुवातीला काय घ्यायचं एरिया किंवा ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट दाखवायचा, ट्रायंगल कशाला PQR ला कॉन्ग्रुएंट दाखवायचा। नंतर काय करायचं बघा एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल त्यानुसार बघा थेरम आहे आपला दिला, त्यानुसार बघा काय आहे ते बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQ इथे येणार ABC, इथे काय येणार तुमचा ABC इक्वल टू काय येणार बघा साइडचा रेशो घ्यायचा, सिमिलर साइड कोणती आहे ती AB घ्यायचा, AB चा काय करायचा स्क्वेअर आणि खाली घ्यायचं PQ चा स्क्वेअर। AB ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, समजा AB घेतला, समजा किती 3 घेतला, 3 चा स्क्वेअर करायचा आणि खाली घ्यायचं 5 चा करायचं स्क्वेअर। आता बघा 3 चा स्क्वेअर किती येणार 9 येणार आणि 5 चा स्क्वेअर किती येणार 25, म्हणजे असाच अर्थ रेशो किती 9:25, म्हणजे आन्सर तुमचं असणार आहे याचं 9:25 आन्सर याचं असणार आहे। याला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं होतं। एरिया ऑफ फॉर्म्युला आपला थेरम कोणता यूज करायचा इथे बघा थेरम यूज करायचा होता, इथे बघा थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल हा थेरम इथे यूज करायचा होता।
त्यानुसार याला सॉल्व्ह करायचं. त्या क्वेश्चनला किती मार्काला विचार त्यांनी 1 मार्काला हा क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर बी मधला आपल्याला बघायचा आहे सेकंड क्वेश्चन. फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर इफ द डायगोनल इज 10 अंडर रूट ऑफ 2 सेंटीमीटर. आपल्याला बघा काय करायचं आहे, डायगोनल दिला आहे त्याची साइड काढायची आहे. बघा डायगोनल फॉर्म्युला कोणता यूज करायचा पाहिजे तेव्हा डायगोनल ऑफ स्क्वेअर इक्वल टू काय फॉर्म्युला बघा कोणता यूज करायचा, रूट 2 इंटू साइड. हा फॉर्म्युला इथे यूज करायचा होता. मग बघा डायगोनल ऑफ स्क्वेअर किती दिलाय तुम्हाला, 10 अंडर रूट ऑफ 2 दिलाय इक्वल टू अंडर रूट 2 इंटू साइड. बघा अंडर रूट 2 कॅन्सल, साइड इक्वल टू 10 सेंटीमीटर. हे त्यांचं काय आन्सर आहे क्वेश्चन नंबर बी मधला सेकंडचा आन्सर. आता बघा क्वेश्चन नंबर तिसरा, त्यामधला तिसरा बी मधला तुम्हाला मायनर आर्क दिलेला होता, किती दिला होता 70 डिग्री. मेजर आर्क तुम्हाला काढायचा होता. काय बघा करस्पॉन्डिंग मेजर आर्क इक्वल टू काय करायचं तुम्हाला 360 डिग्री मधून काय करायचं होतं, 70 डिग्री काय करायचं होतं, मायनस करायचं होतं. म्हणजे किती येणार, 290 डिग्री तुमचा आन्सर येणार आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग मेजर आर्क किती आहे तुमचा, 290 डिग्री. हा सुद्धा क्वेश्चन काय झालाय, रिपीट झालाय. वरचा सुद्धा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर बी मधला चौथा क्वेश्चन बघायचा आपल्याला, जो 1 मार्कासाठी आलेला आहे. बघा अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस इज 45 डिग्री. फाइंड द स्लोप ऑफ दॅट लाईन. आपल्याला काय करायचं, स्लोप काढायचा आहे. बघा फॉर्म्युला सिंपल होता तुम्हाला. बघा स्लोप ऑफ लाईन इक्वल टू टॅन काय करायचं होतं, टॅन थिटा. अशा प्रकारचा काय होता तुम्हाला फॉर्म्युला होता. थिटाची व्हॅल्यू इथे पुट करायची होती. थिटाची व्हॅल्यू दिली 45 डिग्री. टॅन 45 म्हणजे किती होतात, 1. एवढा तुम्हाला आन्सर सॉल्व्ह करा, बाकी काहीच करायचं नव्हतं. हा सुद्धा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आता बघा हा क्वेश्चन मला दिसला पेपर मध्ये. बघा क्वेश्चन दिलाय सेक थिटा इक्वल टू 25 डिवाइड बाय 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. आपल्या सेक ची व्हॅल्यू दिली आहे, त्यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तुम्हाला बघा ट्रिग्नोमेट्रिक्स आयडेंटिटी दिलेली आहे. बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय ते बघा इथे सेक स्क्वेअर थिटा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू आता सेक थिटाची व्हॅल्यू बघा किती दिली आहे. बघा तुम्हाला सेक थिटा बघा दिलाय तुम्हाला 25 डिवाइड बाय किती दिलाय 7. 25 डिवाइड बाय 7 त्याचा करायचा होता आपला स्क्वेअर करायचा होता. आता बघा टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 25 चा स्क्वेअर 625, 7 चा स्क्वेअर 49 आणि हा 1 होता या साईडने घेऊन गेलो आपण. याला प्लसचं काय झालं, मायनस मध्ये गेला म्हणजे काय तर -1. हा सेम क्वेश्चन मी या आधी चॅप्टर शिकवला होता ट्रिग्नोमेट्री, त्यामध्ये सुद्धा मी घेतलेला होता. सेम क्वेश्चन आलेला आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला एक तर ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये याला विचारू शकतो. त्याच प्रकारे तो आलेला आहे. ज्या प्रकारे मी शिकवला त्याच प्रकारे तो आलेला आहे. बघा टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 625 डिवाइड बाय 49 मायनस 1. आता काय केलं, 49 ला 1 ला मल्टिप्लाय केलं. 625 मायनस 49 डिवाइड बाय 49. आता 625 मधून किती गेले, आपण 49 मायनस केले, किती आले 576 डिवाइड बाय 49. आता बघा काय करायचं, 576 कशा स्क्वेअर आहे माहित पाहिजे तुम्हाला. कशा स्क्वेअर आहे 576 घ्यायचा, 24 चा स्क्वेअर आहे. आणि पुन्हा काय बघायचं तुम्हाला इथे 49 कशा स्क्वेअर आहे 7 चा. हे आन्सर तुमचं काय येणार आहे इथे 24 डिवाइड बाय 7. हे काय तुमचं आन्सर येणार आहे. याला सॉल्व्ह करायचं नव्हतं कारण ऍक्टिव्हिटी होती, त्यामुळे त्याला पुट करायची होती, फक्त एवढंच करायचं होतं. मला वाटतं 2 मार्काला आला असेल तो क्वेश्चन. आम्हाला पेपर मध्ये क्वेश्चन दिसलाय. सेम क्वेश्चन मी तुम्हाला शिकवलेला आहे आधीच. क्वेश्चन नंबर सेकंड मधला ए मधला पहिला क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन कशावरती आला तुम्हाला बघा, चॅप्टर नंबर 3 कशावरती, सर्कल वरती हा क्वेश्चन होता बघा. इफ द फॉलोइंग फिगर सेगमेंट पीएस इज अ टेंजंट. काय दिलाय, पीएस तुमचं काय म्हणते, टेंजंट दिलाय म्हणते. लाईन पी आर इज अ स्कॅन इफ PQ is a 3.6, QR equal to 6.4, find the PS. तुम्हाला PS काढायचा होता. टॅन्जन्स काय सॅन्स थेरम बघा तुम्हाला दिलेला आहे बघा.
PS इक्वल टू काय PS स्क्वेअर काय करायचं PS स्क्वेअर इक्वल टू काय करायचं ते PQ इथे काय लिहायचं तुम्हाला PQ लिहायचं फक्त PQ लिहायचं होतं आणि इथे काय लिहायचं इथे येणार तुमचा इंटू PR PQ इंटू काय लिहायचं होतं PR लिहायचं होतं पुन्हा बघा PQ इंटू आता PR म्हणजे काय होते बघा PR म्हणजे काय होते PQ इंटू काय होते PQ प्लस काय होते QR लिहिला आपण PQ प्लस QR आता PQ ची तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे बघा PQ किती दिला आहे 3.6 इथे लिहायचं होतं फक्त 3.6 लिहायचं होतं आता इथे बघा 3.6 प्लस 6.4 यांची काय करायची ऍडिशन करायची होती 6×10 चला 1 6×3=9=10 म्हणजे काय इथे 1.0 काय फक्त 1च आन्सर आला इथे काय येणार फक्त 1 येणार होतं आता 3.6 ला समजा 1 ने आपण काय केलं मल्टिप्लाय केलं किती येणार बघा 36 म्हणजे आन्सर काय येईल बघा आणि इथे बघा PS स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली तुमची 36 किती आली 36 आली आता PS म्हणजे किती हा 36 कशा स्क्वेअर आहे 6 चा म्हणजे आन्सर तुमचं कोणतं काय येणार 6 येणार होतं किती येणार होतं 6 येणार होतं सर्वात सोपी ऍक्टिव्हिटी होती फक्त व्हॅल्यू तिच्या तिथे काय करायचं पुट करायचं होतं तुम्हाला आन्सर काढायचं होतं सेम टॉपिक मागच्या वर्ष सुद्धा रिपीट झालेला होता म्हणजे या वेळेले क्वेश्चन जे काय होते टॉपिक नुसार काय झाले होते रिपीट झालेले होते हा सुद्धा रिपीट झालेला आहे हा याच्यावरती सुद्धा 22 किंवा 23 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे सेम क्वेश्चन व्हॅल्यू सुद्धा चेंज नाही क्वेश्चन रिपीट झालेला आहे हा सुद्धा क्वेश्चन नंबर 4 बघा क्वेश्चन नंबर 4 बघा दिला आहे तुम्हाला जो पेपर मध्ये आलेला हा क्वेश्चन फाइंड द कोऑर्डिनेशन ऑफ द मिड पॉइंट ऑफ द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट P 06 and Q 12 20 दिला आहे तुम्हाला आता इथे काय विचार तुम्हाला कोऑर्डिनेट विचारले कशाचे मिड पॉइंटचे बघा कशाचे मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट विचारलेले आहे बघा काय लिहायचं बघा P लिहायचं कोणती लिहाय P ची व्हॅल्यू बघा 06 आणि Q दिलाय तुम्हाला 12 आणि 20 दिलाय मग याला काय लिहायचं बघा x1 y1 याला लिहायचं x2 y2 मग काय लिहायचं कोऑर्डिनेट्स ऑफ कोऑर्डिनेट कशाचे कोऑर्डिनेट लिहायचे आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट इज काय दिलंय कोऑर्डिनेट मिड पॉइंटचे XY काय घ्यायचे XY घ्यायचे तुम्हाला मग काय करायचं काय फॉर्म्युला मिड पॉइंट बाय काय लिहायचं होतं मिड पॉइंट काय लिहायचं मिड पॉइंट फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला यूज करायचा इथे फॉर्म्युला कशाचा मिड पॉइंटचा फॉर्म्युला इथे यूज करायचा तुम्हाला फॉर्म्युला काय बघा x इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 आणि इथे करायचं तर बघा y इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइड बाय 2 एवढं लिहायचं होतं यामध्ये व्हॅल्यू काय करायची तुम्हाला पुट करायची होती काय येणार बघा x1 ची व्हॅल्यू किती दिली बघा x1 0 दिलाय x2 किती दिलाय बघा 12 दिलाय डिवाइड मध्ये काय करायचं 2 करायचं होतं म्हणजे बघा x इक्वल टू काय येणार बघा इथे x इक्वल टू 12 डिवाइड बाय 2 करायचं होतं 12 डिवाइड बाय 2 म्हणजे किती होणार 6 x ची व्हॅल्यू किती आली 6 आली आता बघा y इक्वल टू y1 ची व्हॅल्यू किती दिलाय बघा y1 दिलाय 6 दिलाय तुम्हाला y2 दिलाय बघा किती दिलाय 20 दिलाय 20 प्लस 6 डिवाइड बाय 2 करा काय येणार बघा y इक्वल टू 20 प्लस 6 26 डिवाइड बाय 2 करायची होती किती येणार 30 y ची व्हॅल्यू किती आली 30 म्हणजे काय कोऑर्डिनेट्स काय मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स किती आले तुमचे मिड कोऑर्डिनेट्स लिहायचं मग कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट किती आले मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपले किती आले x ची व्हॅल्यू किती 6 आले आणि y ची व्हॅल्यू किती आले 30 आले झालं तुमचं आन्सर याला सॉल्व्ह करायचं फक्त सिंपल होतं काय क्वेश्चन नंबर 4 असं कोणता आला क्वेश्चन नंबर 4 आला तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं हा सुद्धा क्वेश्चन रिपीट झालेला आहे काय झालाय रिपीट झालाय फक्त काय व्हॅल्यू काय चेंज आहेत मिड पॉइंट मी आधीच काय यावरती शिकवलेला आहे तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन आलेला आहे आधीच सांगितलं तुम्हाला की फॉर्म्युले करून ठेवायचे फॉर्म्युला वरती क्वेश्चन विचारत असतात कशावरती चॅप्टर नंबर 5 चॅप्टर नंबर काय 5 दिलेला आहे त्यावरती फक्त फॉर्म्युले करायचे तुम्हाला
तिथे क्वेश्चन सापडणार होते आणि ते सापडले सुद्धा